त्यानंतर डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही। लवकरात लवकर पदभार स्वीकारा, कोणतंही कारण न देता पदभार घ्या। पदभार न घेणाऱ्या मंत्र्यांना सीएम कडून तंबी देण्यात आली आहे। बंगले आणि कार्यालयाबद्दलची नाराजी दूर ठेवा असं देखील त्यांना सांगण्यात आलं। त्यामुळे लवकरात लवकर आपण आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, ज्या खात्याची जबाबदारी दिली आहे, तिथं जाऊन पदभार स्वीकारा, कामाला सुरुवात करा अशी माहिती जी आहे किंवा अशी तंबी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिल्याचं कळतंय। डझनभर मंत्र्यांनी अजूनही आपला पदभार जो आहे तो मंत्रालयात जाऊन स्वीकारलेला नाही। रंगाने हिरवट, चवीला गोड आणि आवळ्यापेक्षा मोठ्या आकाराच्या ॲपल बोरांची सध्या बाजारात चलती आहे। नोव्हेंबरच्या सुरुवातीला या बोरांचा हंगाम सुरू होतो। ही बोरं सध्या किरकोळ बाजारात 100 रुपये किलोने मिळतात। सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 7 दिवसांनी म्हणजे 6 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या मार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे। आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 36,000, नाशिक जिल्ह्यात 1 लाख क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 15,000 क्विंटलची आवक झाली। तर राज्यात जवळपास 2,30,000 क्विंटलची आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत 29 लाख टन साखरेचं उत्पादन केलंय। 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामाने आता गती घेतली आहे। साखर पट्ट्यात चांगली थंडी असल्यामुळे साखर उताराही चांगला मिळत असल्यामुळे गाळपाला वेग आला। गेल्या काही दिवसात राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका फळबागांना बसला। फळगळती, मंगू रोगाचा प्रादुर्भाव यामुळे मराठवाड्यात मोसंबी उत्पादक चिंतेत आहेत। तर मळब ओसरलेली थंडी आणि अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम होण्याची भीती कोकणातील बागायतदारांना सतावते। 2024 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे। 2023 मधील सर्व उच्चांक मोडीत काढून औद्योगिकरण पूर्व काळापेक्षा गत वर्षात तापमान सरासरी 1.5 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे। सलग 13 महिने सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली। मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी जी ती याचिकेत करण्यात आली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण आला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता आणि या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड सोलापूरला देवदर्शनासाठी गेला होता असा दावा कराड समर्थकांनी न्यूज 18 लोकशी बोलताना केला। वाल्मिक कराडने शरणगती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली। राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नसल्याचं त्यांनी ठणकावलंय। हत्येतील फरार आरोपींना बिलकुल सोडणार नसल्याचं फडणवीस म्हणाले। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला। दरम्यान सूर्यवंशीची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली। आता वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। उशिरा झालेला धान्य पुरवठा तसंच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचं धान्य वितरण रखडलंय। परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील सुमारे 24 लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेलं नाही। वाशिमच्या बोरखेडी आणि केकत या गावाच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। फेकत उमरा रस्त्याचं रखडलेलं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले। मनमाडमध्ये 30 सफाई कामगारांनी सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केलं। मनमाड पालिकेत वारसा हक्कानुसार नोकरीत सामावून घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। 1 जानेवारीपासून जळगावात राष्ट्रीय महामार्गावरती हेल्मेट सक्ती करण्यात आली। जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी हे आदेश जारी केले। ऑनलाईन खरेदी दरम्यान मोबाईल बॉक्समध्ये मोबाईलऐवजी साबण मिळाल्याचा प्रकार रावेरच्या तांदलवाडीमध्ये उघडकीस आलाय। सुनील पाटील असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। 12,500 रुपयांचा मोबाईल त्यांनी ऑनलाईन ॲपवरून ऑर्डर केला होता।
आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेडच्या पावडेवाडीमध्ये निर्माणाधीन उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. लवकरच रुग्णालयाचं काम पूर्ण होणार असून नवीन वर्षात रुग्णालय सुरू होईल अशी माहिती कल्याणकर यांनी दिली. दोडामार्गाच्या तिलारी खोऱ्यात तस्कर हत्तीची दहशत पसरली आहे. दिवसा ढवळ्या हत्ती रस्त्यावरती फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोंदियाच्या अवंतीबाई चौकात ट्रॅफिक सिग्नल नागरिकांच्या मागणीला यश आलंय. गोंदियातील बालाघाट ते तिरोडा मार्गावरील अवंतीबाई चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आलाय. अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सिग्नल बसवण्याची मागणी केली जात होती. या मागणीला अखेर यश आलंय. यावलमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच कुंभार समाज बांधवांच्या वीटभट्ट्यांचं नुकसान झालं होतं. दरम्यान महसूल विभागाकडून या वीटभट्ट्यांची पाहणी करत पंचनामे करण्यात आले. जळगाव महानगरपालिकेनं शहरातील अतिक्रमणावरती कारवाई केली. शहरातील कालिका माता आणि इच्छादेवी चौकातील 35 दुकानांवरती हातोडा फिरवण्यात आला. अकोला शहरातील शास्त्रीनगर भागातून गांजा विक्री करणाऱ्या परराज्यातील इसमाला अटक करण्यात आली. संबंधित इसमाकडून पोलिसांनी 2,55,000चा मुद्देमाल जप्त केला. मुंबई नाशिक महामार्गावरती ट्रक उलटला. मुंबई नाशिक महामार्गावर लाहे फाट्याजवळ दारू घेऊन जाणारा ट्रक उलटला असून चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतनं सोयाबीनची पोती चोरल्याची घटना उघडकीस आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दरम्यान बाजार समितीमध्ये सुरक्षा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती एका सीएनजी रिक्षाला अचानक आग लागली. रिक्षात एकही प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज. अनुयायांच्या सोयीसाठी भव्य पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 10,000 पोलिसांचा बंदोबस्त आहे. चाळीसगावचे जगप्रसिद्ध चित्रकार कलामहर्षी के मूस यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं आमदार ब्रेकनंतर बघूया आता नवीन वर्षाच्या निमित्ताने आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरमध्ये दाखल झालेत. देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव आणि नववर्ष एकत्र आल्यानं भाविक देवीच्या दर्शनाकरता दाखल झाल्याचं बघायला मिळतं. सकाळपासूनच तुळजाभवानीच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली आहे. आपण तुळजाभवानीच्या दरबारात आहोत आणि तुळजाभवानीच्या दरबारात नववर्षानिमित्त जी आहे ती गर्दी सकाळ सकाळ झालेली पाहायला मिळते. देवीची अभिषेक पूजा सुरू असल्याने जी आहे ती ज्या अभिषेक पूजेला ज्यांनी नोंदणी केली आहे अशांनाच अभिषेक पूजेचं आज सोडलं जातं. मात्र विशेष या वर्षीचं हे आहे की देवीचा महत्त्वाचा समजला जाणारा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे. पहाटे देवी जी आहे ती आपलं सिंहासन सोडून मंचकी निद्रा अवस्थेत गेलेली आहे आणि मंचकी निद्रा अवस्थेत गेली. पुढील 7 तारखेपर्यंत देवी जी आहे ती मंचकी निद्रा अवस्थेत असणार आहे. पहाटे देवीची विधिवत पूजा करून देवी जी आहे ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. एकूण बघितलं देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने वर्षातून 3 वेळेस देवी आपलं सिंहासन सोडत असते आणि असंही देवीनं सिंहासन सोडून देवी सेजग्राहात निद्रा अवस्थेत गेलेली आहे. आणि जर बघितलं तर नववर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. इतर देवस्थानाप्रमाणे तुळजाभवानीचा भाविक जो आहे तो मध्यमवर्गीय आहे. त्याप्रमाणे देवी दर्शनासाठी येत असतात. आपण पाहू शकतो देवीच्या गाभाऱ्यातून जे अभिषेक पूजा करून किंवा दर्शन घेऊन येणाऱ्याची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आणि या नववर्षाच्या स्वागतासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक या आपल्यासोबत पुजारी आहेत. मला सांगा नववर्षाचं हे आहे देवीच्या दर्शनास लोक आहेत, काय भावना तुमच्या आहेत आणि कसा देवीचं सध्याचं वातावरण आहे? महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनाचा व तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड लाखो भक्त तुळजापुरात दाखल झालेले आहेत. या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताचं आणि नवीन वर्षाचं आपल्या शुभकार्यासाठी विविध कार्यासाठी लोक तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन तुळजापूरला दर्शनासाठी प्रचंड मोठी गर्दी केलेली आहे. जय भवानीच्या जयघोषामध्ये भक्तांनी आज रात्री 1 वाजल्यापासून दर्शनाचा लाभ घेण्याचा सुरुवात केलेली आहे. आता प्रचंड गर्दी वाढत चाललेली आहे. एकूण जर बघितलं तर तुळजाभवानी देवीचं शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू आहे, त्यात 9 वर्ष, त्यामुळे भाविकांची जी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपल, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर.